रस्त्यावर भेटलं वालाच्या शेंगांचं झाड। गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व? आज सकाळी सकाळी छान पूजा केली, बाहेर फुलांचं भांड ठेवलं, छान प्रसन्न वातावरण वाटतं आणि थंडीचं तर खूप जास्त मजा येते। आणि मग ना किचन मध्ये गेली, नाश्त्यासाठी चहा ठेवला आणि ना मी काल रात्री मूग भिजत घालायला विसरून गेली, म्हणून आता सकाळी 8 वाजता घातलेले गरम पाण्यात। होप सो व्हायला पाहिजेत, शिजायला पाहिजेत, नाही तर कडक राहतील, कडू बोलते मी। आणि हे 50-50चं बिस्किट मला खूप जास्त आवडतं, मला भेटलं म्हणून मी घेतला आणि नाश्ता केला आणि घरी आली माझ्या पिल्लूला भेटायला। आणि तिच्यासाठी मी जेवण लावत होती तर ती बघा बॉल घेऊन कशी बसली। अरे बॉल बॉल खेळूया ना आपण। 1 3 गो। बाबू लागेल। हिला खेळायचं पण आहे, पण बॉल द्यायचा नाही आम्हाला। अबे बॉल दिलास तर मी टाकेन ना। पण बघ बघ कशी करते, बघितलं बघितलं, हे बघ हे बघ, तिचाच बॉल आहे। अरे तुझाच आहे। 1 2 3 गो। मिमी बरोबर छान खेळून मी घरी आली, जेवण बनवलं आणि नंतर ना मिरच्याच्या डिक्का काढल्या, कारण ना डेका नाही काढला ना तर मग त्या खराब होतात, म्हणून डेके काढून मी फ्रीजमध्ये ठेवून देते। आणि असंच नॉडीच्या जुन्या कार्टूनचं गाणं बोलत बोलत मी फेस पॅक तयार केला। बरेच दिवस झालं स्किन केअर केलं नव्हतं, सो मग बेसनचा आणि हळदीचा पॅक लावला आणि पहिला टी शर्ट चेंज केलं, नाही तर व्हाईट टी शर्ट मी खराब करते। आणि मग सुकेपर्यंत ठेवून दिला आणि वॉश केला। त्यानंतर चेहरा जरा बरा वाटतोय, नाहीतर नुसतं ना ड्राय झालं आणि असं एकदम वेगळाच वाटतं चेहरा, एकदम आकसल्यासारखा थंडीचा। बघा माझा चेहरा जवळून दाखवते मी तुम्हाला, किती जास्त ब्लेमिशियस आहेत बघा, स्पॉट्स आहेत, पण ठीक आहे आता कमी झालेत, पहिलं तर खूप जास्त होते। हे सगळं आवरून मी वॉकला गेली आणि एवढा सुंदर सनसेट बघायला भेटला खूप दिवसांनी, आणि छान असा वॉक केला। आणि वॉक करता करताना मी गेले पुढे आणि मम्मी मला दिसली, या साईडून मी रोडच्या बाजूने चालत होती, नंतर मम्मी दिसल्यावर मी इथून मध्येच आले आणि बघा बसले। तिने मला बघितलं नव्हतं, नंतर बघितलं, तिच्याशी गप्पा मारल्या आणि म्हणजे थोड्या वेळाच गप्पा मारल्या आणि पुढे वॉकला गेली। आणि इथे नवीन हे झालंय, रोड बनलाय वॉकसाठी फक्त, आणि इथे मावळे वगैरे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि इथे मावळे आहेत आणि इथे काहीतरी होतंय। काय होतंय जर तुम्ही ऐरोलीमध्ये राहत असाल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। वॉक करून मी रिटर्न त्याच रस्त्याने गेली, मला डाऊट आलेला मम्मी थांबली असेल आणि ती थांबली होती, मग बसून थोड्याशा गप्पा मारल्या आणि तिच्यासोबत निघाली घरी जायला। खूप दिवसांनी आम्ही नात आणि आजी सोबत चालत होतो आणि बिल्डिंग खाली ना वालाच्या शेंगा होत्या, सो त्या काढल्या आणि घेऊन गेली मम्मी। ओके बाय, याच्यासाठी एवढंच, भेटा नवीन व्हिडिओमध्ये।